तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवाली सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल. म्हणजे आंतरवाली सारखा प्रयोग करण्याची तयारी अशी काय माहिती नव्हती. नाही मग गुन्हे काय दाखल केले ट्रॅक्टरवाल्याने काय केलं तुम्हाला? केलं काय? असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना. 2 दिवस आले, पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची. कधी 200 यायचे पोलीस, कधी 500 यायचे आणि मग ज्या दिवशी करायचे त्या दिवशी 700-800 आले. ही सुरुवातच होती ना. मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो दादा. पण आता ते करू नका, कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे, तुम्हाला जड जाईल. कुठलेही आंदोलन करताना आंदोलनापूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात. आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि तुम्ही मुंबईला जाणार आहे, तसं काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का? मी नुसतंही 2 आंतरवाली जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो, तरी पण करतो. तर मुंबईला जायचं तर करणारच ना. नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा SP साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं. आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांच्या कानावर टाकतो, कारण त्यांनीच आम्हाला येऊन सांगितलेलं कुठं जायचं असलं कानावर टाकायचं. नाही त्यांच्या कानावर टाकायचं काय करत, आमच्या गाड्या सुरू केल्या दान आम्ही. आणि भ्यायचा काय संबंध कोणाला? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे, गाव आमचे, जिल्हे आमचे, काय काय कोण खातंय त्यासारखं बेकडे का? मुंबईत जाऊन मिळायसाठी अर्ज केलाय का तुम्ही कुठला? नाही आता ती प्रक्रिया होईल ना. चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो. मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळालं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिले. मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा. आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना, सगळ्या, की तुम्ही तिथं सगळे गट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा, कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो. पाटील, राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय. राज्यातल्या आणि देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय. त्याची तारीख फार नियोजित आहे. आधी 20-22 तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली ती खूप आधी ठरवलेली. तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे. त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो, कारण एवढी मोठी 3 कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय. तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात. मी सगळेच भक्त आहे, मी सगळ्यांनाच मानतो, देवाला मानतो आणि माणसालाही मानतो. फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही. नसता मी मानत नाही असं नाही. आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो माणूस? रानात सुद्धा करू शकतो. तिथं जावा रामलालला पशी म्हणून काय, तिथंही करू शकतो. तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंतरवलीत करू शकतो. तुम्ही संभाजीनगरला असणार काय होत? हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं, कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं, तिथं जावं असं काय नाही. आम्ही इकडे आनंद करू, पण 20ला आम्ही निघणार. नाही जाऊ तिकडचे प्रश्न कशा. आपला आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा. आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा कंटिन्यू, हे काय अचानक टप्पा पाडला नाही. हे खूप खूप टप्पे या 3-4 महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रत्येक वेळी. तसा हा 20 जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात. आम्ही चलत जाणार, इथून रातपाट करून जाणार आहे. ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल, लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे. काही वयस्कर माणसं बी पुढे. आम्ही मुंबईला चाललोत, मरायला तयार आहे आरक्षणासाठी. त्या मागं पुढत काय गुंतलेलं नाही मराठ्यांचं. कोणाचं एखाद्याचं गुंतलं असेल ते मुद्दा विचारित असं एखादं, त्याच्यात काही गुंतलेलं नाही. आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार. लोकांचा विचार करायला लागेल ना, का लोकांना पळून दमछाक करायची. आम्ही 24ला काय हा बघ करायचं, जायचंच म्हणलं तर 26ला सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24ला सुद्धा जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं आणि तसंच जायचं. त्याला काय जायचंच म्हणलं, पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे, सगळं शोधून करायचंय. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचते तर पोहोचू, काय त्याला. नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोतच ना, येताना आरक्षणच घेऊन येऊ. किती दिवस कमी होऊ लागत, किती तास वाढत येत आणि किती कमी होते, याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं.
वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही. आमचं आता मुंबईकडे कूच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं. तारखेत काय नाही आमचं समाजाचं. एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं. तारीख मागे घेतली, तारीख पुढे घेतली, तुला काय करायचं? ते नाव ठेवणारा कोण आहे? तुला काय करायचं? तारीख मागे घेतली, पुढे घेतली, आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण, आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गठुडं बांधून देणार आहे तो आमचं हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे. उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तरी करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 20ला 21लाच पोहोचू शकतो. मग आम्ही हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची. हा बरं 21ला गेल्या गेल्या मिळेल का मग? आणि 26ला बी गेल्या गेल्याच मिळेल का मग? आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर. आम्ही सगळं गबाळ लिहितोय आता काय संघ घ्यायचं ती. पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही. संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही. संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं. आता हलत नाहीत आम्ही. आणि मग त्याचं 20 पशी 25 पशी काय होतलं? 20ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय. आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं. माग पश्चात आमच्या पोरांचे खूप हाल होऊ शकतात. जशा माग 7-8-9 पिढ्या बरबाद झाल्या. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही भाऊ. मराठ्याचं नाही. कोणाला राजकारण करायचं झालं बिनधास्त करा म्हणा. 20ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत, मुंबईच्या दिशेनं कूच करतो. मग ते 20 तारखेला पोहोचू शकतो, 23ला पोहोचू शकतो. ते आमच्या समाजाच्या धोरणानं, लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही, चालणार सुद्धा नाही. धन्यवाद.